अगदी सन्मानात तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज किरणात अगदी सन्मानात शक्ती तुलाही कला प्राणाहून प्रिय मला नटेश्वर सांभाळतो साक्षात देवी मला ही कलाच सादरी करतो तुमची कृपाही सारी मी शब्द सुमने वाहतो तुमचेच गुण गातो मी शब्द सुमने वाहतो तुमचे गुण गातो रसिका तुम्हा वंदितो पूजितो मनमंदिरी रसिका तुम्हा वंदितो पूजितो मनमंदिरी सुस्वागतम 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 या सृष्टीचा करता कविता बापाचे गंगाच्या चरणी नतमस्तक होतो रांगापुरी नीलम देवता या निलेश्वराला अभिवादन करतो माझ्या गावची ग्रामदेवता आई माझ्या अधिष्ठी देवी आई माझी अंतराळ देवी कुलस्वामी आई माझी भैरी भवानी तिच्या चरणी नतमस्तक होतो या मुंबईची रखवाली आई माझी मुंबादेवी विराटे चर्चेत या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असं घरी आणून सोडणारी आई माझी जीवदारी तिच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राष्ट्रमाता जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो रमाई मा जिजाऊ यांच्या चरणी हे माझे प्रणाम करतो मंडळी एक व्यक्ती जिला तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीनं आणि मोठ्या भावनेनं जोडलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट या सर्वांमध्ये माणसाला सांगण्याचा नावाचा मुजरा करतो मानाचा मुजरा करतो जसे भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये आवडत असलेल्या या निघणाऱ्या कला आहे आणि त्यातीलच ही एक कला आपल्या सर्वांची लोकप्रिय अशी कला जागरण नृत्य अर्थातच कोकणच्या शक्ती तुला या ठिकाणी सादर होत आहे सर्वप्रथम या ठिकाणी कुणबी समाजवादी संघ मुंबई विभागीय शाखा आपले विराट यांच्याकडे सर्वांचे जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी यांच्याकडे अभिनंदन करायचं आहे आज एक लहान मी कलाकार आहे आणि या कलाकाराला आपण या परिसरामध्ये कार्यक्रम करण्याची सुसंधी दिला या संधीचं सोनं करणे नावाचं विनेश वाजे लक्षात असू द्या आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कोकणचा शक्ती तुला या ठिकाणी सादर होत आहे मी संपूर्ण मंडळाचे सर्व महिला मंडळाचे सर्व सभासदांचे माझ्या रास मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो त्यामुळे दोन्ही कलाकारांनी या ठिकाणी सहभागी आपण घेतले आहे आज आम्ही सत्यवली शाहीर गायक विनेश दिलीप वाजे गाव गोविंद तालुका नांदचा जिल्हा रत्नागिरी माझे गुरुवारे या ठिकाणी सुधाकर पवार तोरसकर आज त्यांच्या आशीर्वादाने या रंगमंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपटू भरतदादा गाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी मला संगीताला साथ दिली आहे सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्या प्रत्येक शब्दाला तो जाणलेला आहे असा बँजो मास्टर अमोलदादा नाडेकर या ठिकाणी आहे त्याला मानाचा मुजरा करतो माझा लहान भाऊ या ठिकाणी मयूर यांनी मला कीबोर्डला साथ दिली आहे आणि ऑक्टोबरला जो या ठिकाणी सुस्वर संगीत देत आहे असा आमचा रोहितदादा निके या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सुंदर नृत्य सादर केलेलं आहे श्री सुंकाई देवी नाच मंडळ आडूर मुंबई यांनी सादर केलेली कला आपल्या सर्वांना आवडली असेल तर त्यांना टाळ्या वाजवून आशीर्वाद द्या.
कारण आपले लाख मोलाचे सहकार्य या आम्हा कलाकारांना स्फूर्तीदायी आहे. आज या ठिकाणी मंडळाने मला सांगितलेलं आहे की दोन्ही मुलांचे दोन्ही कार्यक्रम झाले पाहिजे, त्यामुळे मी शॉर्टकट कार्यक्रम करणार आहे. परंतु आपली एक संस्कृती आहे, आपली एक संस्कृती बाण आहे. आलेल्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी माझ्याप्रमाणे सुंदर अशी कला सादर करणारे आमचे शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहीर एकनाथजी निगमकर माऊली यांच्यासाठी एका जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मी त्यांना मानाचा मुद्दा करतो. त्याचप्रमाणे शाहीर नितीन कुमार रसाळ, रुपेशदा हातनकर, आमचे नेहमीचे प्रतिस्पर्धी अंमलकुमार दैत या ठिकाणी उपस्थित, त्यांना मानाचा मुद्दा करतो. त्यांचे गुरुवर्य प्रकाश भाऊ घोसाळ यांना देखील मानाचा मुद्दा करतो. आमचे मोठे बंधू शाहीर मंगेश कुमार यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे संतोषदा पारधा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. त्याचप्रमाणे खरंच ज्यांचा आदर्श नेते आम्हा तरुणांना प्रेरणादायी आहे असे आमचे पत्रकार या ठिकाणी दीपकदादा कारकर या ठिकाणी आले, त्यांनी मानाचा मुजरा करतो. बरीच माझे नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांची नाव घेत नाहीये. आपण सर्वांनी गोड मानून घ्यावी. आणि या ठिकाणी मी माझ्या पहिल्या बोलीला सुरुवात करतोय. तत्पूर्वी नियमावलीप्रमाणे मोहन प्रश्नाचे प्रत घेत आहे, त्यांनी या ठिकाणी ती स्वीकारायची आहे की कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. युवाशाही आपल्या राजापूर तालुक्यातील श्रीनाथ भाऊ राऊत या ठिकाणी आले, त्यांच्या काळापासून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी थोडक्यात वेळेत या ठिकाणी जास्तीत जास्त आपण मनोरंजन करणार आहे. हा माझा शब्द आहे. आलेल्या सर्व युट्यूबर्स मंडळींचा देखील मानाचा मुजरा करतो. आलेल्या सर्व मित्र परिवारांचे, रसिक मानव प्रेक्षकांचे, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे मंडळी तुम्हाला देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बोला जय कुणबी. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरेणि नित्यं मायुकामा ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण दयासी कैचे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी
छत्रपती शिवराय नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर अहो हे संविधान साहेब कोणी लिहिलेच नसते. या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर अहो तुमच्या आमच्या घरात हे देव धर्म राहिले नसते. म्हणून सर्वप्रथम हा कलाकार तुमच्या आशीर्वादाने उभा आहे त्यामुळे सर्वप्रथम हे जे गीत आहे ते रसिका आपल्या चरणी नतमस्तक गात आहे. लक्ष असू द्या. आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे गातो गीत हृदयातून चरणी तुमच्या गीत फुले. रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे गात गीत हृदयातून गात गीत हृदयातून चरणी तुमच्या गीत फुले. आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे आज उभा आहे वीरणी रसिका हे तुमच्यामुळे सादर ही करी तो कला आशीर्वाद द्यावा मला आशीर्वाद द्यावा साथ द्यावी गाण्याचा मला लाभो सूर छान या गळा लाभो सूर छान या गळा
कंपोस्ट रोडवे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गावठी बाई माझी आदिश्री आदिमय शिवशक्ती अखंड सदा घराण्याचा आयाचा देवी माते तुझा बोल संतोषी बोल सुधाकर गणपती बाप्पा धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खास करून प्रकाश तटकरे यांच्यावर 201 रुपयाला पारितोषिक, त्याचप्रमाणे तेजस बगे यांच्यावर 101 रुपयाला पारितोषिक. आम्ही सर्व बक्षिसाच्या या ठिकाणी रोखे आहोत. धन्यवाद. सवत झालेला आहे. या ठिकाणी गण सादर करत आहे. थोडक्यात या ठिकाणी आपला कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी चला सुरू करूया. गौरी गणपती सणाला चोरीकडे आनंदी आनंद असतो. गौरी गणपती सणाला चोरीकडे आनंदी आनंद असतो. आणि वर्षानं मोठ्या हर्षानं गणराय माझा अहो देव माझ्या घरी चंदनी पाटावर बसतो. कधी महिलावर तर कधी सिंहासनावर बाबा शोभून दिसतो. कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाबा शोभून दिसतो. आणि हातावर लाडू मोदक ठेवत असं गणराया माझा अहो बाप्पा माझा कालाच्या कालात हसतो. आपण सर्व कोकणातून आहोत. पाऊस पडायला लागला की आपली धांदळ असते ती गौरी गणपती सणाच्या तयारीची. आणि म्हणून आजचा गण या ठिकाणी गणरायाचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कसा सादर करते बुवा लक्ष असू द्या. हे देवा कशाने नाम अरे जागे झाले चंद्रनी तारे. बुवा शब्दाकडे लक्ष असू द्या. चालीला चाल द्या. विषयाला विषय द्या.
नाही तर तुम्हाला जे द्यायचं मी आज देऊन जाणार आहे त्या वाद लक्ष असू द्या. हा म्हणून अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागता सारे सजले रे. हे देवा अरे जागे झाले चंद्रनी तारे तुझ्या स्वागता सारे सजले रे. छन छन नाचत ये रे देवा दर्शन मला तू दे रे. छन छन नाचत ये रे देवा दर्शन आम्हाला दे रे. मनोभावे देवा तुला पूजले रे. अरे छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पूजले रे. जागे झाले चंद्रनी तारे हो, जागे झाले चंद्रनी तारे
या ठिकाणी खास घरासाठी पावना बंधू आडीवरी राजापूर यांच्याकडे 101 रुपयाला बांधूशी केले, त्यांना मानाचा मुजरा होतो. धन्यवाद साहेब. स्तवनकर बुवा या ठिकाणी वेळाभावी जितकं शॉर्टकट जमेल तितके या ठिकाणी घेतलेलं आहे. आता गणागवळण तिथे गवळण आणि गवळणचा विषय हा बुवानाचा देत आहे की नेहमीप्रमाणे काना हा माझा गवळण एक छोटाच आहे. आज कानाची मावशीने गंमत केलेली आहे आणि ही गंमत या ठिकाणी या गीतातून थोडक्यात सादर करत आहे. लक्ष असू द्या. की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलंच खरं करतो. सगळ्या गवळणी या ठिकाणी काय म्हणतायत की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलं तेच खरं करतो. आणि आड वाटेला उभा राहून हरी वाटेत हिला तिला छळतो. की भडकल्यावरी गवळण राधा, की भडकल्यावरी गवळण राधा हा पाठीला पाय लावून पडतो. आणि अंगाशी आल्यावर हरी, अहो अंगाशी आल्यावर हरी नेहमी नुसतं खोटच बोलतो. जे बोललोय तेच बोला. बुवानो मनात काहीतरी वेगळंच बोललो तर गाठ माझ्याशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय कानाची केली मी गंमत काल. ती मावशी दुसऱ्या दिवशी काय म्हणते, अगं कानाची केली मी गंमत काल. बाबा तुझ्याकडे व्हाईट जर लाईट असेल तर लाव, की दिसत नाही. दिसतोय ना मी? हा हा शाबास. अशी एक थोडीशी व्हाईट सोड. परमेश्वरने थोडासा वेगळा कलर दिलाय. हा अरे कानाची केली, काळा असतो तर याला म्हणून लक्षात ठेव. अरे कानाची केली मी गंमत काल. लुटाया आला हरी माझा माल. सगळ्याला आपला वर्षपट्टीच आहे. कानाची केली मी गंमत काल. लुटाया आला हरी माझा माल. मेले मी पण हसून. एखादी महिला या दुसऱ्या महिलेला सांगते, एखादी हसत गोष्ट असेल तर ती सांगते, अगं मेले मी पण हसून. होता रातभर बसून. हा गाणा होता रातभर बसून गेला हलवत रुसून. होता रातभर बसून, होता रातभर बसून मान हलवत रुसून.
काय गेलाय त्यांनी सांगायचं आहे, त्यांना नाही सांगत दुसऱ्याला तुम्ही सांगत आहे. या ठिकाणी खास या गवळणीसाठी सखाराम भागोजी टेकर साहेब दापोली, सखाराम भागोजी टेकर साहेब दापोली यांच्याकडून 201 रुपयाला पारितोषिक आहे. आम्ही नाचवण्याचा जोडून घ्यावं. धन्यवाद. त्याचप्रमाणे मंडळी श्री गणेश भराडेश्वर मित्रमंडळ रजिस्टर आहे, खालचीवाडी कर्दे तालुका गुहागर आयोजित शक्तितुला नाचाचा जंगी सामना बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या विलेपार्ले येथील किराणा नाट्यगृह या ठिकाणी सामना होणार आहे. शक्तिवाले शाहीर वीज अर्थात विनेश वाजीबुवा विरुद्ध तुरेवाले सुप्रसिद्ध असे शाहीर आहेत सन्माननीय नांदेडची भोईकर सर
या आम्हा 2 कलावंतांचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात 21 तारखेला विलेपार्ले क्रीडा नाट्यगृह या ठिकाणी आहे. आपण सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. शक्ती तुला म्हटला की हा प्रश्न उत्तराचा एक भाग आहे आणि नियमावलीप्रमाणे बुवांना मी प्रश्न दिलेला आहे. मला एक गोष्ट बुवांना आवर्जून सांगावीशी वाटेल की जो प्रश्न आज मी तुम्हाला दिलेला आहे तो माझ्या वाचनात आहे आणि उत्तर असेल तर आवर्जून द्यावं. आपल्या घरात देखील एक वाचक आहे, मी त्यांचा नेहमी आदर करतो कारण आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत मंडळी त्यांची गुरुमंडळी आहे. मंडळी विषय असा आहे की गर्ग संहिता सांगते की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं, आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून असं ऐकलेलं आहे की राधा ही कानाची प्रेमिका होती, परंतु ग्रंथ असा एक सांगतो की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. त्या दक्षिणा काय दिल्या आणि त्या किती पुरल्या हा प्रश्न मी बुवांना या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्याकडे उत्तर असेल, त्यांनी पुराव्यासहित जरूर उत्तर द्यावं. काहीतरी उत्तर दिलं तर त्यांना मी प्रत्येक बारीक बोलवलेलं आहे आणि त्यांनी ऍक्सेप्ट देखील केलेलं आहे. म्हणून आजचा विषय देखील नवीन आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे जोडीदार मित्र अमोलबुवा काही काही ठिकाणी आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. थोडीशी खिडकी उघडा, अमोलबुवा दिसला नाही आल्यापासून. हा एवढा लागू नकोस, किती पण लाल झालास बुवा तरी तुला लाल करून मी सोडणार नाही आता वाटतंय लक्षात ठेव. हा अमोलबुवा किती पण लागतो आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात चौघांना सादर करतोय, बुवांना टोमणा देतोय. विषय आहे, अभ्यास आहे, सादरीकरण आहे, त्यांनी तसं उत्तर जरूर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे, आमच्या नाचणाऱ्या मुलांची फेवरेट चाल आहे, अरे आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमान खाल्ल्यावर. महाशिवपुराणाचा विषय आहे, त्यांना मी संदर्भ देत आहे. नितीन आंबरे हे जरी माझे प्रतिस्पर्धी असले तरी अमोल ताई ते त्यांच्या जोडीला नेहमी असतात. हे दोन्ही माझे आलटून पलटून प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत. दोघांना मी मानाचा मुजरा केलेला आहे. रंगमंचाच्या बाहेर ते माझे खरंच जुल्लक मित्र आहेत, परंतु आज रंगमंचावर ते माझे प्रतिस्पर्धी आहेत आणि म्हणून हा शक्तितुरा हा शास्त्र उत्तराचा भाग आहे. शास्त्राला आदरून त्यांना बोलत आहे. आता बुवांचं नाव नितीन आहे आणि माझ्या वाचनामध्ये नीती आहे, नियत आहे आणि म्हणून विषय कसा घेतलाय, अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं, याच्या जीवाला वाटतंय बरं भावा एक विमान खाल्ल्यावर. ही वाघिणी पाशी आज हा आलाय मोकड, ही वाघिणी पाशी आज हा आलाय मोकड, सांगा तो जिवंत जाईल काय. इथे नारी आहे, तिथे घराची बाजू आहे, इथे शक्ती आहे, तिथे तुरा आहे. म्हणून काय म्हणतोय आपण बुवा, बोल आपले बुवा, की वाघिणी पाशी आज हा आलाय मोकड, सांगा तो जिवंत जाईल काय. आणि कोकिळेच्या मंजूळ स्वराची सर, सांगा या कावळ्याला येईल काय. अहो गाई वाणी पवित्र दूध, गाई वाणी पवित्र दूध, सांगा हा रेडा देईल काय. ही गाई वाणी पवित्र दूध, सांगा हा रेडा देईल काय. अन बायकोचा बैल झालेला हा घरगडी, अरे बायकोचा बैल झालेला हा घरगडी, सांगा त्या श्रावण बाळा परी आई बापाला दर्शनास नेईल काय. एक जरी वाक्य चुकीचं असेल,
एक जरी वाक्य हे आवाजाच्या बाहेर असेल त्यांनी मला बिनधास्त विचारावं, रंगमंचावर मी सादर करून देईन. परंतु जितक्या ताकदीने मी गातोय, जितक्या ताकदीने मी या ठिकाणी सादर करतोय, आता एक जरी आज हे लोक काही चुकीचं बोलले ना, यांचे गुरु पण आले. गुरु समोर आज चेहऱ्याचा कसा मी करतो. हा, आणि म्हणून सगळ्यांनी नीट आहे का? अरे सांगत तुला पडली भारी. नितीन बुवा, महाशिवपुराणाचा विषय. हा, अरे सांगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. अरे सांगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. सांगतो नितीन, अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. अरे सांगतो नितीन, बुवा विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दक्ष राजा सांगत आहे. अरे सांगतो नितीन, चांगल्या बुद्धीनं, अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. तुला सांगतो नितीन, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दैत म्हणजे राक्षस, ह्यांच्या जोडी जर आपण दैत, त्यांना नाही बोलायचंय मला. काय म्हणतोय? अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, तुझ्या दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोरं येतील रस्त्यावर. दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोरं येतील रस्त्यावर. तुझ्या
असेल तर माफ करा. मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. बुवांना त्यांच्या पहिल्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. खरंच धन्यवाद. आणि त्यांची लहान मुलं एक नाचत आली आहे त्या सर्वांना माझ्या बालगोपाळांना मी शुभेच्छा देतो. त्याला पहिल्या वर्षासाठी बेस्ट ऑफ लक. खूप खूप धन्यवाद.